त्यानंतर पुरंदर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष तसेच विश्वनिरंजन नेत्ररोगनिलयाचे MD डॉक्टर प्रवीण जगताप सर यांचा सन्मान आचार्य मॅडम यांनी करावा. त्यानंतर पुरंदर मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सचिनजी निरगुडे सर यांचा सन्मान मॅडमने करावा. तसेच डॉक्टर सुरेंद्रजी बोत्रे सर कार्यकारिणी सदस्य पुरंदर मेडिकल असोसिएशन यांचा सन्मान मस्के मॅडम यांनी करावा. डॉक्टर अस्मिता पोखर्णीकर मॅडम यांचा सन्मान डॉक्टर काळे सर यांनी करावा. डॉक्टर जयश्री घोले मॅडम कार्यकारिणी सदस्य पुरंदर मेडिकल असोसिएशन यांचा सन्मान विशाखा डॉक्टर मॅडम. त्यानंतर आपल्या केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय नगरसेवक श्री नंदबापू जगताप यांचा सन्मान विशेषांनी करावा. त्यानंतर धन्यवाद. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक 2 शब्दामध्ये आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनीता पवार मॅडम यांनी करावा. नमस्कार आणि सुप्रभात. आज आपण इथे सर्वजण हेल्थ चेकअप कॅम्प आमच्याकडे कम्युनिटी ओरिएंटेड डिसीज अवेअरनेस परिसराची सुविधाच्या अंतर्गत घेतो आहे. आणि ही ॲक्टिव्हिटी आपण नगर परिषद सासवड, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर सासवड, तसेच रोटरी क्लब ऑफ पुरंदर मेडिकल असोसिएशन आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन पुरंदर यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ही ॲक्टिव्हिटी करतो. जसं सरांनी सांगितलं की दरवर्षी आम्ही हे हेल्थ चेकअप कॅम्प आम्ही मर्यादित स्वरूपामध्ये आपण महाविद्यालयामध्ये करत असतो, परंतु यावेळेला आम्हाला या सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. आणि त्यासाठी मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आमच्या महाविद्यालयाच्या वतीने म्हणजे स्टेट गोविंद रघुनाथ साबळे फार्मसी कॉलेज महाविद्यालयाच्या वतीने या सर्वांचं खूप मनापासून आभार मानते. कारण हेल्थ चेकअप कॅम्प हा आमचा कोर एरिया जरी नसला तरी आम्ही ते आमच्या पुरतं मर्यादित त्या स्वरूपात आम्ही घेत असतो. परंतु यावेळेला आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हा खूप छान आणि यशस्वी असा एक कार्यक्रम आपण राबवत आहोत. त्यासाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि सरांनी जसं ह्या प्रोग्रामचं उद्दिष्ट सुरुवातीलाच सांगितलं की खरं तर आरोग्य हे सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाची बाब आहे. आजच्या जेव्हा आपण 2020ला कोविडला फेस केलं त्याच्यानंतर त्याच्या आधी ही खूप महत्त्वाची बाब होती. आणि मला असं वाटतं की आरोग्यविषयी अनेक चिंता असतात, काळजी असते आणि त्याचं कुठेतरी निरसन आणि निराकरण व्हावं असं एक साधी भावना असते. तर ह्या माध्यमातून आपण ते करणार आहोत. आणि मला असं वाटतं की आज आपण जो एक स्वस्थतेचा श्वास घेतो तो कोणामुळे घेतो तर आज आपले हे जे साफसफाई कामगार आहेत त्यांच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो. कारण असं आपण आजूबाजूला पाहिलं तर आजूबाजूचा जो परिसर जो स्वच्छ ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तर मग मला असं वाटतं की
आरोग्य ही जरी लढाई असते तर त्याचे खरे सैनिक शिलेदार आहेत ते ती लोक आहेत. तर त्यांचं आरोग्य जर निरोगी असेल म्हणजे ते जर निरोगी असतील तरच आपण एक छान स्वस्थ श्वास घेऊ शकतो असं मला वाटतं. तर ह्या माध्यमातून एक छोटंसं पाऊल महाविद्यालयाने उचलले की जसं सरांनी सांगितलं की यापुढे आपण अशाच पद्धतीने एक एक नियोजन आपलं असावं की इन असोसिएशन विथ ऑल क्लब्स असोसिएशन, कारण तो एक छान आणि यशस्वी कार्यक्रम करू शकतो. म्हणून आपण आज हे घेत आहोत. आणि त्याचप्रमाणे मला असं म्हणायचं की विद्यार्थ्यांसाठी हा काम महत्त्वाचा आहे. तर ते उद्याचे फार्मासिस्ट आहेत आणि फार्मासिस्ट आहेत, परंतु फक्त फार्मसीचं ज्ञान घेऊन पुरेसं आहे का तर नाही. त्यासोबतच त्यांना समाजाप्रती असलेलं त्यांचं कर्तव्य आणि त्याची जाण कुठेतरी त्यांना त्याची जाणीव करून देण्याचं एक व्हॅल्यू एज्युकेशन म्हणून होतं ह्या मधून. तर पुन्हा एकदा मी सर्वांचे मनापासून आभार मानते आणि सर्वांना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या कार्यक्रमाचं आज जे नियोजन होतं आहे छान पद्धतीने ते करण्याकरता मला वाटते खूप महिन्यांपासून डॉक्टर शेळीकर सर ते कष्ट घेत आहेत. कारण सगळ्यांचा समन्वय साधलं ही फार सोपी बाब नव्हती त्यांच्यासाठी. अनेक मला वाटतं ह्याच्या आधी त्यांच्या मीटिंग झालेल्या आहेत सरांसाठी झालेले आहेत आणि सर्व मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर आहेत त्यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू होती आणि त्यांच्या त्या अविरत प्रयत्नातून हे एक छान सफल असं म्हणूया यशस्वी असं एक कार्यक्रम आज पार पाडतो. त्यामुळे सरांनाही खूप खूप शुभेच्छा देते. त्यांनी जसं मगाशी म्हणाले की यापुढेही ते याचीच पुढे वाटचाल चालू ठेवतील सर्वांच्या मदतीतून आणि हे असंच कार्यक्रम पुढे होत राहतील महाविद्यालयामध्ये. सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि शुभेच्छा देते. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय नगरसेवक पुरंदर टुरिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आणि दोन अध्यक्ष नगरपालिकेच्या यानंतर मी अस्मिताताई वगैरे करतो त्यांनी या ठिकाणी. नमस्कार. आज आपण या ठिकाणी हेल्थ चेकअप कॅम्प हा गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज फार्मसी, पुरंदर मेडिकल असोसिएशन तसंच मेडिकल असोसिएशन आणि नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी चव्हाण काका या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा जो कार्यक्रम घेतो हा खूप दिवसापासून खरं मनात होता की या सगळ्यांनी एकत्र येऊन हे काम करावं. पण बरेच दिवस झाले याचा योगायोग येत नव्हता. पण आज या सगळ्यांच्या एकत्र येण्याने या कार्यक्रमाचं स्वरूप आता बघताच आहात की सगळे कर्मचारी येऊन आपल्या इथे चेकअपचं सुरुवात झालेली आहे. तसंच इथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं जे आपण आता म्हणतो सफाई कामगार सगळे हे खरं बघायला गेलं तर स्वच्छ अभियानातले खरे शिलेदार म्हणायला गेलं तर तेच आहेत आणि त्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होत होतं. ही गोष्ट सगळ्यांना प्रकर्षाने जाणवली म्हणूनच सगळ्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तरी मी या सगळ्यांना शुभेच्छा देऊन धन्यवाद. त्यानंतर डॉक्टर होले मॅडम यांना विनंती करतो त्यांनी दोन शब्द व्यक्त करा. नमस्कार. आजचा कार्यक्रम हा पुरंदर मेडिकल असोसिएशन त्याच्यानंतर फार्मसी कॉलेज रोटरी क्लब आणि केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं आपण करतो. आपल्या देशामध्ये आपल्याला सासवड नगरपालिकेचा पहिला नंबर आला. त्याचे मेन शिलेदार होते हे सफाई कामगार आणि त्यांच्यामुळेच आपल्या सासवडला एवढा नंबर आला, एवढं मोठं पारितोषिक मिळालं. त्यामुळे त्यांचं चेकअप करणं, त्यांचं काही आजाराला निदान करून त्यांना मेडिसिन देणं हे फार गरजेचं होतं. त्यामुळे आपण हा कार्यक्रम आयोजित केला आणि छान वाटलं. सगळे त्या निमित्ताने ते बाहेर बसलेत आणि आपण त्यांना मेडिसिन देऊन त्यांना बरं वाटेल. कार्यक्रमाच्या शुभेच्छा सगळ्यांना. त्यानंतर पुरंदर मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सचिनजी निरगुडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत घेतलं. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे सर्व सहकारी आणि सर्व फार्मसी स्टुडंट, मुख्यतः प्रत्येकाचं आपलं या समाजाप्रती काही ना काही देणं लागतं
आपण जेव्हा समाजात राहतो त्यावेळेला नेहमी सहकार्याची भावना आणि दुसऱ्यांप्रती असलेला आपला आदर असेल, प्रेम असेल, हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करत असतो. जेव्हा आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असतो त्यावेळेला आपण समाजाची सेवा करणं किंवा समाजाची सेवा करण्याची आपण वैद्यकीय जे व्यावसायिक आहेत किंवा त्याला मदत करणारे जे फार्मासिस्ट आहेत हे ही सेवा करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. कुठेतरी आपण या सेवेला वाहून घेतलेलं असतं. तर हीच जाण ठेवून पुरंदर मेडिकल असोसिएशन हे नेहमीच अशा सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होत असते. तर हाच हेतू मनात ठेवून फार्मसी कॉलेज, सासवड नगरपालिका, त्याच्यानंतर सासवड PSC, पुरंदर मेडिकल असोसिएशन या सर्वांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम घेत आहोत. तर असेच कार्यक्रम नियमितपणे होत राहावेत आणि यामध्ये आम्हालाही नियमितपणे सहभागी होता यावं, त्यासाठी सर्वप्रथम मी फार्मसी कॉलेज आणि इतर सर्व सहकाऱ्यांचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला याच्यामध्ये सहभाग करून घेण्यासाठी आम्हाला एक संधी दिली. तर अशा संधी आम्ही नित्य घेत राहू आणि समाजाप्रती आम्ही नक्कीच सहकार्याची भावना ठेवू. या ह्याच्यातून आपण हा कार्यक्रम असेच पुढे अनेक वर्ष चालत राहू या शुभेच्छा पुढे घेऊन. यानंतर आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले मार्गदर्शक पुरंदर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष जी सूर्यरंजन हॉस्पिटलचे सर्व सन्माननीय डॉक्टर प्रवीण जगताप साहेब यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं असं विनंती. नमस्कार. आदरणीय मान्य व्यासपीठ, सर्व सन्माननीय सदस्य, सर्व संस्था यांच्या सोयीकृत्यप्रमाणे फार चांगला आणि स्तुत्य आणि जो आवश्यक आहे असा उपक्रम आपण इथे घेत आहोत. मॅडमनी सांगितलं की देशामध्ये आपल्या नगरपालिकेचा देशामध्ये पहिला क्रमांक येणे ही खरंच तेवढी सोपी बाब नाही आहे आणि ती आपल्या नगरपालिकेने आणि करून दाखवलेली आहे. आणि या स्वच्छतेचे खरे शिलेदार किंवा जे ग्राउंड लेवलवरती स्वच्छता करणारे सर्व लोक आहेत ते हे कर्मचारी आहेत आणि त्याच्यामुळं आपण पण म्हणजे चांगला श्वासही घेतोय, आनंदाने राहतोय, समाधानाने राहतोय आणि त्याच्यामुळे आपला नंबर तिथे येते. आणि प्लस त्यांना मार्गदर्शन करणारे आपले मोहन चव्हाण सर इथं कायम असतातच, अनेक वर्ष काम करतायत. आणि खरंपर्यंत आत्ताही तपासणी करताना कोणताही कर्मचारी असं त्याला कामाला लावले म्हणून नाही, आनंदाने येत आहे, हसून येतं आहे, समाधानाने येतं आहे. म्हणजे त्यांना आपण म्हणजे नगरपालिकेने त्यांना कोणतेही त्यांच्यावरती बर्डन टाकून ते काम करत नाही आहे, तर ते आनंदाने काम करत आहेत. आणि हेच खरं काम करून घेणं. आपण पाहत असतो की आपण छोट्या छोट्या संस्थेमध्ये किंवा आम्ही हॉस्पिटलमध्ये काम करत असतो, पण कर्मचाऱ्यांकडून किंवा कारागिरांकडून काम करून घेणं पण फार अवघड असतं. आणि ते काम मात्र मोहन चव्हाण सर अनेक वर्ष करतायत आणि याच्या पाठीमागे आपल्या नगरपालिकेचा फार चांगला क्रमांक वेगवेगळ्या वेळेस दुसरा असेल, तिसरा असेल, यावर्षी फर्स्ट आलेला आहे. तर हे फार महत्त्वाचं आहे. आणि आपण जे काय बेनिफिशरी म्हणजे कोणाला तपासणी करायची, बरेच दिवस आमची मीटिंग 2-3 वेळा पण झाली की बाबा कुठे करायचा कॅम्प, कोणाला आपल्याला जिथं गरज आहे आणि आवश्यकता अशा ठिकाणी होणं आवश्यक आहे. म्हणून मग आपण सगळा विचार करून बाबा सासवड नगरपालिकेचे कर्मचारी निवडलेले आहेत, तर त्यांची आपण आज पूर्ण आरोग्य तपासणी करणार आहोत. त्यांना आपण पूर्णपणे त्यांचं BP असेल, शुगर असेल, त्यांचे हिमोग्लोबिन असेल, ह्या तपासण्या तर प्रायमरी आपल्या इथे होतीलच. त्याचबरोबर इतर काही तपासण्या लागल्या तर आपण प्रत्येक डॉक्टरांनी त्यांचे रेफर शीट दिलेले आहे, तर त्याही हॉस्पिटलमध्ये त्या एकदम सवलतीच्या दरामध्ये आल्या की ज्यांना बाबा जास्त खर्च असला तरी तो एकदम सवलतीच्या दरामध्ये त्या तपासण्या होतील. त्यांची कन्सल्टिंग फी टोटल ते फ्री ठेवतील. प्लस काही मेडिसिन लागेल तर आपल्याला केमिस्ट अँड रजिस्टर सर्व आता इथे पदाधिकारी आहेत, बघतो आहेत, तर त्यांनी आपल्याला आवर्जून सांगितलेलं आहे की बाबा आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये देऊयात. आणि इतर काही मदत लागते तर फार्मसी कॉलेज आहे, नगरपालिका आहे, तर आपण फक्त तपासणी करून लोकांना सोडणार नाही आहे, तर त्यांचं जे काही योग्य ते निदान करणार आहे. आणि बरेच पेशंट, बरेच कर्मचारी असतात हे त्यांना माहीत नसते की त्यांना काय त्रास आहे. ज्यावेळेस आता मी समजा डोळ्याचं ऑपरेशन करतो त्यावेळेस तपासणी करतो, त्यावेळेस करतो की ह्यांना डायबिटीज आहे, कोणाला BP आहे, कोणाला इतर त्रास आहे, आणि तिथून पुढे त्यांची ट्रीटमेंट सुरू होते. तसं न होता या शिबिरामधून त्यांचं योग्य ते निदान होणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी जरी कोणत्याही तपासण्या लागल्या तरी आपण इव्हन मोठ्या जरी तपासण्या लागल्या तरी आपण गव्हर्नमेंटच्या मार्फत असेल किंवा नगरपालिकेच्या मार्फत असेल किंवा आमच्या
पुरंदर डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आम्ही नक्की करू. त्यांची योग्य ते पूर्णपणे ट्रीटमेंट देऊ. आपण तसं ठरवलेलं आहे की त्यांचा पूर्ण सर्वे आपल्याला करायचा आहे, ऑन पेपर करायचं आहे. कोणाला काही इतर प्रॉब्लेम असतील ते आपण पुन्हा त्यांना बोलून ते स्क्रुटिनी करून ते करूयात. चव्हाण सर, त्यासाठी तुमचा पाठपुरावा आणि तुमचं सहकार्य फारच आम्हाला म्हणजे आवश्यक आहे. मेडिसिन जिथेच सर्व केमिस्ट जगत आहे तिथं आपले सगळे मेंबर बसलेले आहेत. तर या निमित्ताने आपल्याला एक म्हणजे काम करण्याची सेवा मिळते, याच्यामध्ये आम्हालाही फार आनंद येतो. आमचे सगळे डॉक्टर ॲक्च्युली आम्ही सगळे 9 वाजता येऊन बसलेलो आहोत. तर आम्हालाही तेवढाच आनंद आणि समाधान आहे. आणि या निमित्ताने एक आपण जसं सरांनी सांगितलं की समाजाप्रती आपलं काहीतरी काम करण्याची एक आपल्याला कर्तृत्व आपलं आहे. हे लोक आपल्यासाठी रात्रंदिवस काम करत असतात. ते एवढ्या म्हणजे खराब परिस्थितीमध्ये पाहिलं तर किती कचरा असतो, कसा असतात. लोकांना आपल्या इकडे अजून शिस्त नाही आहे. बरेचदा ज्यावेळेस घंटा गाडी येते त्यावेळेस आपण पाहतो की कशा पद्धतीने कचरा टाकला जातो, पण तो अवेअरनेस येणं आवश्यक आहे. पण अशा परिस्थितीतही आपले सगळे कर्मचारी फार चांगलं काम करत असतात. तर त्यांचं खरंच आपण सगळेजण मिळून आणि सगळ्या संस्थांचं मी पुन्हा एकदा म्हणजे अभिनंदनही करतो आणि त्यांचं धन्यवादही मानतो मॅडम की आम्हाला म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही करतच असतो. परंतु एकत्रित येऊन कसं की मॅसिव्ह आपल्याला फार चांगलं त्यांना बेनिफिशरी देऊ शकतो, मेडिसिन देऊ शकतो, डायग्नोस्टिक्स इतर काही सगळ्या गोष्टी करू शकतो. शेवटी कसे टीम कॅन मेक मिरॅकल जे आहे ना तो महत्त्वाचा असतो. तर त्या दृष्टीने आपण सगळेजण आज हेच शिबिर नाही असं नाही, तर प्रत्येक वेळेस आपण ॲक्टिव्हिटी करत राहू की जेणेकरून गरीब आणि गरजू लोक जी आपल्या समाजामध्ये आहेत तर त्यांना सगळ्यांना आपल्याला एकत्रित घेऊन त्यांना जी आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी आपण नक्की करू. इथून पुढं या कार्यक्रमासाठी किंवा या शिबिरासाठी खरं पाहिलं तर श्रींकर सरांनी फार कष्ट घेतले. फार वेळा त्यांना आमचा फॉलोअप घ्यावा लागला आणि बरेचदा आमचे पण डेट्स ॲडजस्ट होत नव्हत्या, कारण की वर्किंग डेला सगळ्या डॉक्टरांची ॲक्च्युली ओपीडीज असतात. आजही ओपीडी सगळ्यांनी सकाळची ऑफ ठेवलेली आहे आणि सकाळी 9 वाजताच म्हणजे थांबले. त्यांचंही मी तर आमच्या सगळ्याच डॉक्टरांचं, पदाधिकाऱ्यांचं, सगळ्यांचं मी धन्यवाद मानतो. कारण की अशा वेळेस कसं असतं तिकडे पेशंट घेऊन बसलेले असतात आणि त्यांना ऐन टायमिंग बाबा डॉक्टर 2-3 तास नाही आहेत म्हणणं तेही योग्य नसतं. पण तो अशा ह्याच्यातून त्यांनी सगळ्यांनी वेळ काढला. सगळे आपले कॉलेजचे तुम्ही सर्व असतील, स्टाफ असतील, मुलं असतील, यांनी पण आले व्हॉलंटिअर म्हणून ते काम करतात. तिथे सर्व रजिस्ट्रेशनला सर्व सहकार्य करत आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला जे काही नगरपालिकेचं असतं ते नेहमीच सहकार्य असतं. त्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन व धन्यवाद मानतो आणि माझी 2 शब्द थांबतो. यानंतर आपल्या सासवड नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी आमचे मार्गदर्शक सन्माननीय मोहन चव्हाण सर यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं असं त्यांनी बोललं. सन्माननीय विद्यार्थी, फार्मसी कॉलेजचे सर्व स्टुडंट, आज आपण गोविंद फार्मसी कॉलेज यांच्या मार्फत हे महाआरोग्य शिबिर घेत आहे. त्यात सहभागी झालेले प्रायमरी हेल्थ केअर सेंटरचे सर्व सदस्य, अध्यक्ष, तसेच पुरंदर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष, त्यांचे टीम, केमिस्ट अँड असोसिएशनचे अध्यक्ष आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष. खरं म्हणजे 8 दिवसापूर्वी 8 ते 10 दिवसापूर्वी श्रीलंकर सर माझ्याकडे आले होते आणि आपल्याला एक शिबिर घ्यायचं आहे आमच्या फार्मसी कॉलेजतर्फे. तुमचं आपलं स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात पहिला नंबर आलेला आहे आणि आपण सीओ साहेबांशी भेटूया. आपण सीओ साहेबांकडे गेलो आणि ते 15 दिवसाची गोष्ट होती आणि सीओ साहेब सगळं हकीकत सांगितलं. त्यांनी तात्काळ होकार दिला आणि आरोग्य म्हणजे कर्मचाऱ्यांचे तपासणी करणे म्हणजे आमच्यासाठी खूपच चांगली गोष्ट आहे. आणि त्या नंतरपासून ते माझ्यामध्ये 8 ते 10 वेळा मला भेटले आणि सतत फोनवर संपर्कात आहे. श्रीलंकर सर त्याचा विशेष मी कौतुक म्हणजे आभार मानतो त्यांचा. आणि मध्यंतर मी डॉक्टर प्रवीण जगताप सरांकडं डोळे तपासायला गेलो होतो. डोळे तपासत असताना ते मला म्हणले आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं शिबिर घ्यायचं आहे आपल्याला आणि मला काही मदत त्यांना करू शकते. रोटरी क्लबचं असो किंवा मेडिकल असोसिएशनच्या वतीने असो आणि काहीतरी त्यांना काहीतरी मदत या त्यांचे ते एवढे कष्ट करतात, देशात नाव करतात आणि काहीतरी त्यांना तपासणी करू इच्छितो त्यांची. आणि सगळ्यांनी जोडून म्हणजे नंदू बाप्पू असत्या, आमच्या अस्मिता डॉक्टर असते, सगळ्यांनी मला वेळोवेळी फोन करून आता फार्मसीवाल्याचं नेहमीच त्या सहभागी असतात त्याबद्दल दुमत नाही आहे. मग ते आणि आज तुम्ही त्या कर्मचाऱ्यांचे सफाई कर्मचारी म्हणजे हे आपले पर्यावरण दूतच बनावं लागेल ना, जे रात्रदिवस स्वच्छतेचे काम करून आपल्याला एक चांगलं मोकळं श्वास देतात, आरोग्य आपलं अबाधित ठेवतात. आणि 2016 पासून स्वच्छ सर्वेक्षण देशात सुरू झालेलं आहे. तेव्हापासून
तर आज 2024पर्यंत आम्ही कधी माघारी हटलो नाही. सासवड नगरपालिका सतत नंबर 1 पारितोषिक स्वीकारलेलं आहे. त्यांची सर्व श्रेय त्या सफाई कामगारांकडे जातात आणि त्यांना मग रात्र दिवस कधी नाही, बिचारे स्वतःची काळजी कधीच करत नाही. ते केवळ सकाळी उठायचं, आपलं फ्रेश व्हायचं आणि घराकडे घ्यायचं की कामावर घ्यायचं. पुरुष कर्मचारी घरोघरी जाऊन कचरा संकलित करायचं, रस्ता कुठे कचऱ्यांचा फक्त एकच आहे, कुठं कचरा दिसतंय, कुठं काय झालेलं आहे, कुठं झालेलं आहे, कुणाच्या तक्रारी आले, माझ्या 100 फोन असतात दिवसभर. हे असं ते नुसतं ते हे करत असतं आणि आपलं शहर स्वच्छ कसं राहत नाही ते त्यांच्याकडं नेहमीच लक्ष ठेवून असतात. खरं तर माझ्यापर्यंत मी येतात ते काबूनच करून टाकतात. तिथं त्यांचं आवड निर्माण झाली. त्यांचं खरं तर कामाची तास 7-8 तासच काम असतं त्याला, पण तो वाहून घेतले त्यांनी की 24 तास मला तरी ती मागायला हटत नाही. तर त्यांनी आणि अशा ह्या गुणवंत कर्मचाऱ्यांचा सन्मान आपणामार्फत होतो आहे. खरं निरगुडे डॉक्टरनी मला वेळोवेळी भेटतात, बोत्रे डॉक्टरनी मला सांगतात आणि अशा कर्मचाऱ्यांचं तुम्ही जे गावाचं स्वच्छता ठेवतो आणि त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करतात. पण कुणाला BP आहे, कुणाला शुगर आहे, अनेक आजार आहे, अस्वच्छ काम करतात आणि अस्वच्छ काम करताना ते स्वतःकडे दुर्लक्ष करतात. म्हणून आपण खरं ते खूप चांगलं काम करून त्यांचं एक सन्मान करून त्याचं आरोग्य तपासणी करून त्यांच्या जे काय त्याचं निदान होईल, त्याचा उपचार करायचं देखील डॉक्टर म्हणले आम्ही प्रयत्न करूया. तर खरंच मी सर्व स्टाफचं तुमच्या मनापासून आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट, जसं वृक्ष लागवड आपण करतो, आता खरं तर मी सांगायचा विषय थोडा भरपूर चालतो. मी आता माझी वसुंधरा अभियान हे महाराष्ट्र शासनाचा एक संकल्प सुरू झालेला आहे. त्यात देखील आम्ही भाग घेतलेला आहे. त्यात देखील आपण जास्तीत जास्त आजची परिस्थिती पाहिली, आपण कुठेतरी आता मे महिन्यात बाहेर पडलो, कुठेतरी आपल्याला थोडं बरं वाटायला लागलं ना. तर 40, 42, 45 असं तापमान आपण सहन करत होतो आणि हवालदिल झालो होतो. कधी एकदाचं हे संपतं, सूर्याकडे बघायची इच्छा होत नव्हती बाहेर. आणि अशा वेळेस त्याचं कारण आहे की वृक्ष आपण आता किती 14 कोट आपली महाराष्ट्राची लोकसंख्या आणि आपण 5 कोटसुद्धा वृक्ष लावू शकत नाहीत महाराष्ट्रामध्ये. ते दुर्दैवी गोष्ट आहे. तर प्रत्येकाने जर संकल्प केले, प्रत्येक विद्यार्थ्यांनी 1-2 वृक्ष लागवड करून जर त्याचे संगोपन संवर्धन केलं तर निश्चित आपण एक 4-5 वर्षात खूप डाऊनला तापमानाला येऊ आहे. आणि तुमच्यासारख्या एक तरुण पिढीनेच हे उत्तम राबवणं. आता फार्मसी कॉलेज वगैरे सगळं रोटरी क्लबमार्फत डॉक्टर जगतापजी नेहमी सांगत असतात आणि त्यांनी खूप उपक्रम राबवलेले आहेत, नंदू बापू वगैरे सगळे. तर असे ही संकल्प जर आपण केली की शहरामध्ये संपूर्ण वृक्ष लागवड करायची, मोकळी जागा ठेवायची नाही, तर त्याचा नक्की इफेक्ट आपल्याला 5 वर्षानंतर दिसायला मिळेल. हे देखील मी मला आवर्जून सांगू इच्छितो. आपण आलात आणि विशेष आरोग्य सेवकांची तुम्ही तपासणी करून त्यांना एक चांगलं सहकार्य करा, त्याबद्दल मी मनापासून सर्व टीमची, त्याचं पत्रकार बंधू बी आमचे आलेले ते बी आम्हाला सहकार्य करत असतात, त्यांचा देखील विशेष मी आभार मानतो. थांबतो. धन्यवाद सर. आपण सांगितलेल्या सर्व सूचना मार्गदर्शन अंमलबजावणी करण्यासाठी आमचं महाविद्यालय आपल्याला नेहमीच मदत करण्यासाठी अग्रेसर राहील. आगामी काळामध्ये सासवड नगरपालिका हद्दीमध्ये जर काही वृक्षारोपणाचे उपक्रम राबवायचे असतील, आमचे राष्ट्रीय सेवा योजनेचं एक युनिट आहे, तर त्याच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणावर उपक्रम सासवड शहरामध्ये आता या 2 महिन्यात पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपण राबवू. त्याचं एक वेगळं नियोजन आपण पूर्णपासून करतो. तसंच आजच्या या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित झालेले ग्रामीण रुग्णालय प्रायमरी हेल्थ केअर सेंटरचे श्री गौरवजी शिंदे सर यांचा या ठिकाणी सन्मान जगताप सरांनी करावा असं त्यांना विनंती. तसेच या ठिकाणी विशेष उपस्थित असलेले पुरंदर मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर भोले सर यांचा सन्मान आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर स्मिता पवार डॉक्टर ढवळे सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे विशेष सन्मान आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर स्मिता पवार यांनी केला असेल. दाखवून सरांचं
पत्रकार या ठिकाणी विशेष उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार संदीप दादा आमचे मार्गदर्शक सन्माननीय या प्रोफेसरांना विनंती आहे त्यांचा जागेवर सन्मान थांबा येत फोटो तिकडे काढतो येतील या सर या कळतात ते सगळे तर तसेच आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक संदीपजी जगताप सर यांचाही या ठिकाणी सन्मान प्रोफेसरांनी करावं आमचं दोन मिनटं या आजच्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले सागरजी सस्ते यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाला सर्वांनी वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो. आजच्या आमच्या कार्यक्रमाचं सागर त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचा महाविद्यालयाच्या ऑफिस सुपरिटेंडंट सौविद्या मस्के मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती. शुभ सकाळ. आज या ठिकाणी आपलं महाविद्यालय शेफ गोविंद साबळे पालिका फार्मसी नगर परिषद सासवड प्रायमरी हेल्थकेअर सेंटर सासवड पुरंदर मेडिकल असोसिएशन रोटरी क्लब केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या वतीने आपण आज हेल्थ चेकअप कॅम्प इथं आयोजित केलेला आहे. प्रथमतः मी सर्व सन्माननीयांचं आभार मानते की त्यांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून ह्या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली आणि इथे येण्याचं मान्य केलं आणि हा कार्यक्रम त्यांनी चांगल्या प्रकारे होण्यासाठी मदत केली. आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीत सेवा परमधर्म असा एक ब्रीद आहे. त्या ब्रीदाला जाऊन आपण सर्वजण इथं आलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. आणि आपण सरांनी सांगितलं की स्वच्छतेचं जे काम हे सगळे आरोग्यरक्षक करतायत किंवा आरोग्याचे दूत करतायत तर त्यांचे मला या ठिकाणी आभार मानावंसं वाटतं. सासवड नगर परिषदेने अगदी देशात झेंडा जो रोवला आहे 3 वर्ष सातत्यानं त्यासाठी त्यांचं खूप मोलाचं असं योगदान आहे. त्यांनी हे जे काम केले त्यामुळंच आपण म्हणजे आपलं शहर स्वच्छ आहे आणि आपण अभिमानानं सांगू शकतो की आमचं देशात म्हणजे सगळीकडं नाव आहे आमच्या सिटीचं. तर याबद्दल मी नगराध्यक्ष असतील किंवा आमदार असतील इथे सर्व सहकारी नगरसेवक असतील त्यांचे मी आभार मानते की त्यांच्या गायडन्समुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. माझे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले, माझे विद्यार्थी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानते. आणि विशेष आपण ज्यांच्यासाठी हा आज कार्यक्रम ठेवलेला आहे ते या ठिकाणी येऊन त्या सेवेचा लाभ घेत आहेत त्यांचाही मी आभार मानते. तसंच आपले जे सगळे पत्रकार बंधू आहेत इथं आपलं व्हिडिओ शूटिंग करत आहेत ते सर असतील किंवा सगळे इतर उपस्थित डॉक्टर असतील त्यांचेही मी आभार मानते. आणि आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल सर्वांचे आभार आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा. यादव संतोष हाँ बोलो.
त्यांना लाईनीला मी चेक रक्त घेतो मी. कॉन्टॅक्ट नंबर 70 मला कामाला जायची गडबडी इकडे यायचं इकडे मेरिड अनमेरिड काय काम झालं चला रतनबाई कुठे